यानंतर एक ब्रेकिंग बातमी लातूरहून पाहतोय। लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीटही झाली आहे। जिल्ह्यामध्ये एकूण 13 जनावरं, 2 व्यक्तींचा सुद्धा वीज पडून मृत्यू झालेला आहे। दरम्यान या गारपिटीनं जिल्ह्यातील काढणीला आलेल्या शेती पिकांचं आणि केशर आंबा पिकांचं सुद्धा अतोनात नुकसान झालेलं आहे। अक्षरशः आंब्याची रास ही झाडाखाली झालेली आहे, तर जिल्ह्यातील शेती पिकांचं आणि फळपिकांचं मोठं नुकसान झाल्याचंही पाहायला मिळत आहे। लातूर जिल्ह्यात विशेषतः केशर आंबा या आंब्याची लागवड केली जाते आणि मराठवाड्यातला हा हापूस आंबा मानला जातो आणि याचं जे नुकसान आहे ते अतोनात नुकसान झालं। आपण पाहू शकता अशा प्रकारचं जे नुकसान आहे या फळबागेचं झालेलं आहे। माझ्यासोबत स्वतः शेतकरी आहेत। बागेत आता 100 झाड आहेत, इथं 100 झाड आहेत। ते वादळी वाऱ्यामुळं फार नुकसान झाले, सगळे संपूर्ण आंबे पडलेत। किती म्हणजे ह्याचं सगळं वाटोळच झालं, ह्याचं हे पिकत नाहीत, आता विकत नाहीत, काहीच नाही। लागवडीला खर्च किती आला होता? पाण्याचं नियोजन काय होतं? लागवडीला दुष्काळी परिस्थितीत बॅलरनं पाणी आणून घातले ह्या झाडाला। पाण्याचं आता आमच्या इकडं म्हणजे पाण्याचं सध्या शॉर्टेज आहे। सध्या हे झाडं जोपासायला बकळ परेशानी, झाडं विकत आणून लावलेली आहेत। एकूणच जर पाहिलं तर अत्यंत बिकट परिस्थिती आहे। शेतकऱ्याचं कधी न भरून येणार हे नुकसान जे आहे ते लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचं झालेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्याची आता एकच अपेक्षा आहे, तात्काळ पंचनामा करावा आणि काहीतरी शासकीय मदत करावी अशी या शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। संदीप भोसले, साम टीव्ही, लातूर।